शिवाजी राजे भोसले. दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा. 18 पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचविणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. आरक्षणाचे जनक शाहू महाराज. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आजही जर राजाचे नाव ऐकल्यावर आमच्या नसा नसामधलं रक्त खवळून उठतं, असं त्या राजानं आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण जर आमच्या वाटेला कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, असे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. ज्यांच्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतो आहे ते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते. आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. बाबासाहेबांची जयंती का आणि कशी साजरी करावी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मला सांगा, जयंत्या सगळ्यांच्या साजऱ्या होतात का? आपल्या पण होणार आहेत का आपण मेल्यावरती? अहो, जी व्यक्ती जनतेसाठी, रयतेसाठी, समाजासाठी जगली ना त्याच व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या होतात. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशच्या महू या गावामध्ये झाला. म्हणून म्हणावंसं वाटतं की झुंजार या मराठी मातीत भीम आहे, की झुंजार या मराठी मातीत भीम आहे, बेभान वादळाच्या साथीत भीम आहे. पेटवून दीपिया इथेच शिक्षणाचे, पेटवून दीपिया इथेच शिक्षणाचे, मोमबत्तीच्या त्याच वातीत भीम आहे. समजून शिक्षणास दूध वाघिणीचे, समजून शिक्षणास दूध वाघिणीचे, गरजणाऱ्या प्रत्येक छातीत भीम आहे. देऊन मानवास तो मंत्र समतेचा, देऊन मानवास तो मंत्र समतेचा, प्रत्येक माणसाच्या जातीत भीम आहे. हरवून ध्येय सारे मनाचे जिद्दीने, हरवून ध्येय सारे मनाचे जिद्दीने, पेटून उठणाऱ्या त्या पेनात भीम आहे. लिहूनी राज्यघटना श्रेष्ठ भारताची, लिहूनी राज्यघटना श्रेष्ठ भारताची, देशवंदनेच्या त्या सलामीत भीम आहे, देशवंदनेच्या त्या सलामीत भीम आहे. हजारो वर्ष जी माणसं गुलामगिरीच्या बंधनात बंदिस्त होती, तोंड असूनही ज्यांना बोलता येत नव्हतं, माणसं असूनही माणसासारखं जगता येत नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून त्याच माणसांना बोलायला शिकवलं, त्याच माणसांना माणसासारखं वागायला शिकवलं. तीच माणसं आता बोलू लागली, माणसासारखी वागू लागली. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली, ही असं म्हणतात ही काळाची गरज होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील विषमता दूर करण्यासाठी हाती लेखणी घेतली, असं मला वाटतं ही देखील काळाचीच गरज होती, ही देखील काळाचीच गरज होती. एका मिनिटामध्ये मी आपणास सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती मोठ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे. या देशामध्ये जेवढे काही अर्थतज्ञ आहेत त्या सगळ्या अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ते एक अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये जेवढे काही कृषी तज्ञ आहेत त्या सगळ्या कृषी तज्ञांना ज्यांच्या शेतीचा पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही ते कृषी तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये जेवढे काही धर्मपंडित झाले त्या धर्मपंडितांनीही जेवढे धर्मग्रंथ वाचले नाहीत, अगदी कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहित्यापर्यंतचे सर्व धर्मग्रंथ ज्यांनी अगदी मनापासून वाचले ते एक धर्मपंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढंच नाही तर या देशामध्ये 6,500 जाती आहेत, हजारो प्रकारच्या पोट जाती आहेत, परंतु मराठ्याला मराठ्याचा, धनगर बांधवाला धनगराचा, मातंगाला मातंगाचा, आदिवासाला आदिवासाचा एवढा नसेल. एवढ्या सगळ्या जातींचा बारकाईने अभ्यास केलेला जर का कोणी माणूस असेल तर ते माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे एवढं उंचीवरचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. अहो, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने सुद्धा जग घडवणाऱ्या 100 अवलोक
अलौकिक लोकांची यादी जाहीर केली. त्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, दुसऱ्या क्रमांकावर वर्धमान महावीर, तिसऱ्या क्रमांकावरती चक्रवर्ती सम्राट अशोक आणि चौथ्या क्रमांकावर नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणजे जग घडवणाऱ्या 100 अलौकिक लोकांच्या यादीमध्ये बाबासाहेबांचं नाव घ्यावं हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला आवर्जून वाटलं. आणि हो, खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे एवढ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे. आपल्या बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, ते म्हणाले होते, म्हणे आमच्या लोकांच्या अंगामध्ये म्हणे देवी येते, भूत येतात, सगळ्या गोष्टी होतात. किती अप्रतिम वाक्य आहे ना बाबासाहेबांचं. बाबासाहेब म्हणतात, ज्या दिवशी या देशातल्या लोकांच्या अंगामध्ये शिवाजी नावाचं भूत येईल ना, त्या दिवशी अख्खं जग पादाक्रांत करून टाकू आम्ही. इथे उपस्थित असलेल्या महिलांना मला आवर्जून म्हणावंसं वाटतं की ताई, तुम्ही त्यांना भाऊ मानूनही त्यांनी राखी बांधलीच नाही, परंतु त्यांनी तुमच्या पदरामध्ये हिंदू कोड बिलाची ओवाळणी टाकली आणि तुमच्या जगण्याला हक्क, अधिकार आणि दर्जा प्राप्त करून दिला. होय, त्या भावाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या भारतातल्या कोट्यवधी स्त्रियांना त्यांचा हक्क, अधिकाराची ओवाळणी देणारे बंधू म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब म्हणतात, भाकरीपेक्षा जास्त स्वाभिमान महत्वाचा असतो. तुमच्या हुशारीने काहीच होत नाही हो, जर तुमचा स्वाभिमानच नसेल. किंवा फक्त चांगली कापडं घातल्याने काही होत नाही, त्यासोबत असली पाहिजे उच्च ज्ञान, स्वतःचे मत बनवणारी विद्रोही विचारसारणी, अन्यायाविरुद्ध बंड करण्याची शक्ती आणि मरणाच्या भीतीपेक्षाही जास्त स्वाभिमान. त्यामुळे स्वतः शिका, समाजाला संघटित करा आणि तुमच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करा. शेवटी एवढेच म्हणते, इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, कि इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, लेकिन गुलामों को इंसान बनाकर एक ही बादशाह बने हैं, लेकिन गुलामों को इंसान बनाकर एक ही बादशाह बने हैं. ओ हे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी साक्षी सुरेश बोर्डे आपण सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भीम. धन्यवाद साक्षीवाळा. थांब 2 मिनिट इकडे. बाप्पा यांनी एवढं बक्षीस प्रदान करावं. आणि आता झालेल्या भाषणाला तात्याबाबा यांच्याकडनं 200 रुपये सप्लिमेंट आलेले आहेत. थांबा परत तुला आमचे भिक्कन शेठ यांच्याकडनं 200 रुपये सप्लिमेंट. 300 का? अरे वा. मुझे यांच्याकडनं परत 200 रुपये सप्लिमेंट आलेले. धन्यवाद. आमचे पाहुणे मस्के साहेब यांच्याकडनं 100 रुपये सप्लिमेंट. धन्यवाद. तुम्हाला माहितीये का, पैशाला महत्व नाही. मी जसं सांगितलं तसं बाबासाहेबांचे विचार अंगी तुम्ही अंगारावे हीच माझी इथे विनंती आहे तुम्हाला सर्वांना. यानंतर